नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ITR फायलिंग म्हणजेच आयकर रिटर्न कधी भरायचा आहे, त्याची लास्ट डेट काय आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख आता लवकरच जाहीर होणार आहे। या संदर्भात अधिकृत अशी घोषणा ही अद्याप करण्यात आलेली नाहीये, परंतु मागील वर्षाप्रमाणेच ITR फाईल करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै असेल असं सांगितलं जात आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात एक अपडेट ही देखील आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ई फिलिंग या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला फॉर असेसमेंट इयर 2025-26 यासाठी ई फिलिंग ही लवकरच अनेबल केली जाणार असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानुसारच बघा, आता लवकरच 2025-26 या वर्षासाठी ITR फायलिंग ही सुरू होणार आहे। त्यासोबतच आता लवकरच ITR फॉर्म हे रिलीज होणार असं सांगितलं जात आहे। त्यानुसारच हे ITR फॉर्म भरून तुम्ही तुमचा आयकर रिटर्न हा भरू शकणार आहात। मागील वर्षी ITR भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै होती। त्यानंतर दंडासह 31 डिसेंबर पर्यंत उशिराने रिटर्न भरण्याची मुभा ही देण्यात आलेली होती। त्यामुळे यावर्षी देखील हाच पॅटर्न राहील अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आयकर रिटर्न भरले नंतर किती दिवसांमध्ये आयकर रिफंड मिळणार? तर बघा, आयकर विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये रिफंड प्रक्रिया ही सुलभ केली आहे। आता बहुतांश करदात्यांना 7 ते 20 दिवसांमध्येच त्यांचं रिफंड हे मिळत आहे। मात्र यासाठी रिटर्नमध्ये कोणतीही चूक किंवा चुकीची माहिती ही नसावी लागते। तर मित्रांनो, ही होती ITR फिलिंग संदर्भात महत्त्वाची अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।